इसे बोलते स्ट्रॉबेरी. ठीक आहे, एवढी पण लाल नाही आहे, पण बऱ्यापैकी आहे. मुंबईला आपण कसं घरामध्ये जेवतोच, आता गावी आल्यावर पण काय घरात जेवायचं ना, मग आपलं मस्तपैकी असं बाहेर वावरात. ते पण आपण फक्त ना शेती फक्त कधी ऑप्शन ठरवतो माहिती आहे का, रिटायरमेंट नंतर मी शेती करेन, पण त्याच्या आधी आहे ना आपला शेतीबद्दल आहे ना काहीच प्लॅन नसतो. त्या साईडला तिथं कोप आहे त्यांची. कोप म्हणजे छोटीशी पत्र्याचं शेड बांधले त्यांनी, त्यामध्ये राहतात ते. मम्मी ह्याला कलर लागतोय, पण जास्त काय गडद कलर लागेल असं काही मला वाटत नाही. नमस्कार मित्रांनो, मी राहुल प्रतापराव गावडे स्वागत करतो तुमचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये. डायरेक्ट आपल्या गावाकडं, डायरेक्ट शेतातून. स्ट्रॉबेरीची शेती आहे. आता आहे ना, लास्ट टाइम आहे ना, मी एक ना इंस्टाग्रामवर आहे ना, तुम्ही फॉलो करा असं ना, इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ बनवला होता. त्या टायमिंगला आहे ना, नॉर्मली मला वाटतंय ना 2च आठवडे झाले असतील, ती स्ट्रॉबेरीची रोपं लावली होती. आणि आता आहे ना त्या स्ट्रॉबेरींना बघा काही फळं आलेत. कसा आहे विषय हा, हे देखो भाई, खतरनाक ना. हे काय काय ठिकाणी अजून आहे ना, अजून हे छोटे छोटे आहेत, अजून एवढा काही सीझन नाही आला, पण हा बऱ्यापैकी ना फळं आलेली आहेत. सध्या सुरुवातीला कसं एवढे काही गोड नसतात, थोडी आंबट असतात. तरी आपण एक ट्राय करून बघूया. ते बघा, ते तिकडे ना लाल लाल दिसते, देखा घ्या. पूर्ण लाल नाही झालं, थोडंसं आहेच तरी. हा आपण अजून आहे ना प्रॉपर असं लाल झालेलं बघू. दिसते का तुम्हाला? कैसा आहे इसको स्ट्रॉबेरी बोलते भाई, स्ट्रॉबेरी. या आपल्याला हे जर ओरिजिनल कलर बघा भाई, मुंबईला आणतात पाक काळी कुट्ट पडलेली, आणि माणसं आवडीनं खातात. ऑप्शन नाही ना शेवटी, काय करणार. जाऊ द्या, असू द्या. कधी आलात ना इकडं भाई, तिकडं मला दिसली का एक लाल दिसली, ऐगो ह्या वांडातून त्या वांडात माकडासारखे उड्या मारायला लागतात मला. ए देखो ना, कैसा आहे हा, कैसा आहे, इसको हम तोडते रो. इसे बोलते स्ट्रॉबेरी. ठीक आहे, एवढी पण लाल नाही आहे, पण बऱ्यापैकी आहे. ठीक आहे, तो हिला आपण खाऊन बघूया. आला लय भारी लागते, कडक लागते. म्हणजे तिथं ना असं तुम्हाला दिसतंय का, तिचा रस वगैरे कसा दिसतोय का, एकदम फ्रेश. क्वालिटी दिसते का. हे जनावराचे आहे ना पायाचं निशाण आहे. आणि हे इथनं हे वंडावर गेले, ते वंडावर गेल्यामुळं थोडंफार नुकसान झालंय. ठीक आहे, कसा आहे विषय, हार्ड आहे की नाही. हा भाई, गावी यायला लागते बरं का. आता आहे ना, आज मी तुम्हाला सगळं दाखवतो. इकडे एक शेती आहे, ती खालची शेती एक तुम्हाला दाखवतो. हे आपलं इकडं घर आहे. ही आपली छोटीशी केळीची बाग. ही काही केळीची बाग आहे ना, आम्ही सगळे ना JCBने ना काढून टाकली होती, परत आले. हे नुकसान करतोय. देखो भाई, ऐसा 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 जाना पड़ रहा है मेरे को. चायला हे आमची पडवी आहे, हे झाडं बदलायला आलेत. इसको ह्याला झडी बोलतात, झडी. हे असं कांबीट वगैरे लावून आहे ना, आतमध्ये गवत बिवत भरून बनवायची. एक प्रकारे वॉल सारखी असते. इकडं हे घर आहे. ओके, कैसा आहे विषय हार्ड. आणि इकडं हे दुसरी शेती, इथे पण स्ट्रॉबेरी. म्हणजे आपण काय स्ट्रॉबेरी नाही गेली, आपण देऊन टाकलाय तो वावर. गावी असं जास्त कोण बघायला नसतं, मग फक्त आपलं आदनामधनं येऊन लक्ष ठेवायचं. इकडं पण स्ट्रॉबेरी. आणि तू टेबल लँड आहे ना, त्या साईडला टेबल लँड, हा टेबल लँडचा सगळा पट्टा पडतो. तिकडं पाचगणी, हे धरण आहे पूर्ण. बघू जेवढं होईल तेवढं ना या व्हिडिओमध्ये ना तुम्हाला दाखवेन मी. लेट्स सी, चलो बघूया आता. चायला इथं बसल्या बसल्या ना डोक्यात विचार आला की आपण शेती करू शकतो का. पण नंतर ना विचार केला डिटेलमध्ये, हे दिसतंय तेवढं काही सोपं काम नाहीये. म्हणजे बघा ना, हे नॉर्मल साधं वावर असतं, त्याला नांगरायचं असतं, रोटरायचं असतं,
त्यानंतर हे असे वंड करायचे असतात, त्यावर हे प्लास्टिक लावायचं, पाईपलाईनचं वगैरे कनेक्शन वगैरे करायचे. इथं दिसते का, त्या साईडला छोटे छोटे पाईप दिसत का, त्या साईडला पाईप आहेत, ह्याच्यामध्ये पण पाईप येते बघा. इथे आहे ना, हे त्याच्या आतमधनं आहे ना पाईप पाईप असते बघा, तिथं दिसते का. मग त्यानंतर त्याच्यावरती असे होल्स करून आहे ना, असे होल्स करून आहे ना त्यामध्ये झाडं लावायची स्ट्रॉबेरीची वगैरे. ती रोपटे असतात ना, स्ट्रॉबेरीचे रोपटे वगैरे, त्यांचं पण बरेचसे काही प्रोसेस असते. आता ज्यांना आम्ही हे वावर दिलंय ना, ते काय आज आले नाही आहेत, नाहीतर आहे ना तुम्हाला सांगितलं असतं नक्की स्ट्रॉबेरीची काय प्रोसेस आहे. पण हा, परत नंतर ना गावी आलो ते भेटले ना, की नक्की आपण त्यांचा एक छोटासा इंटरव्ह्यू घेऊ की स्ट्रॉबेरीची शेती कशी करतात वगैरे, काय ते थोडक्यात वगैरे. पण ह्यात लय मेहनत आहे का, आपल्याच्यानं अवघड आहे. आणि आपलं कसं मुंबईसारख्या लोकांना तर आहे ना, आपण फक्त आहे ना शेती फक्त कधी ऑप्शन ठरवतो माहिती आहे का, रिटायरमेंट नंतर मी शेती करेन. पण त्याच्या आधी आहे ना आपला शेतीबद्दल आहे ना काहीच प्लॅन नसतो. जर आपण फर्स्ट प्रायोरिटी शेतीला दिली ना, म्हणजे शिक्षण घेता घेता जर तो आपण शेती करतोय वगैरे, आपण आपल्या बॉडीला पण तशी जर आहे ना सवय लावली ना, तर कुठंतरी गणित जुळू शकतं. पण अचानक मुंबई सोडून शेती करायचं म्हटलं ना, तर स्ट्रगल आहे. 2-3 वर्ष तर आहे ना शिकावंच लागेल. त्यानंतर कुठंतरी थोडंफार असे प्रोग्रेस वगैरे होईल. म्हणजे ह्या वावराला शेती, त्या खालच्या वावराला शेती, इकडं शेती, परत ते आधीचं वावर एक दाखवलं तिकडं शेती, आणि त्या रस्त्याच्या पलीकडे पण शेती आहे का. ते स्ट्रॉबेरीची शेती आहे सगळी. लय मोठा प्रोजेक्ट आहे हा. ठीक आहे, असू द्या. मम्मी आवाज देत्या. आता दुपारच्या आहे ना 2 वाजले, ते जेवायचंय. आता आहे ना शेतातनं काही उठूसं वाटत नाही. आपण आहे ना शेतामध्ये बसून जेव. हे बघा, तिकडं माझी मम्मी दिसते का, मम्मी. हा, दिसते का, हात वर करते ती मम्मी माझी. चला, आता आहे ना पटकन जेवण करतो. जेवण करून परत आहे ना खालती विहिरीवर जायचंय. विहिरीचा पण तुम्हाला किस्सा दाखवतो. आणि आजचा जेवण आहे ना आपण भाई शेतात बसूनच करणार. भाई 5 स्टार हॉटेल, 5 स्टार, 5 स्टार पण फिका पडणार आहे का. चलो, दाखवतो तुम्हाला. मित्रांनो, आता दुपारची वेळ झाल्या आणि आता जेवायचा टायमिंग आपल्याला आहे. मस्तपैकी आहे ना शेतामध्ये बसून जेवायचा बेत केलाय. हे आपलं शेत आहे, इथं बसून आपण जेवणार आहे. चप्पल काढून ठेवलं तिकडे, इथं बसणार आहे मस्तपैकी. गवारीची भाजी आहे, भात आणि भाकरी. कसा आहे विषय, हार्ड आहे की नाही. चला पटकन जेवण करून घेऊया, अजून बरीचशी कामं आहेत आपल्याला. ठीक आहे, चलो. तुझ्या आलं, माकड बघ, माकड बघ. भाई आत्ता इथनं माकड गेला का, आत्ता इथनं माकड गेलं. चला चला, खाली वांडर येतं. आता आम्ही बघा इकडून आलोय, चाललोय आम्ही आमच्या आता विहिरीवर. रस्त्याच्या खाली इकडं विहीर आहे. आता इथनं आहे ना माकड एक वांडर होतं. माकड आणि वांडर त्यामध्ये फरक आहे बरं का. माकड आहे ना, माकड गरीब असतात. वांडर आहेत ना लय डेंजर असतात, एकदम पांढरे पांढरे असतात. इथून जाताना दिसलं मला, मी चालू करणार कॅमेरा तोपर्यंत ते गायब झालं. बघू, परत दिसलं ना दाखवतो तुम्हाला. हे भाई जोरात तिकडं सगळीकडे स्ट्रॉबेरी स्ट्रॉबेरी केले. आता आपण आलोय आपल्या विहिरीवर. हा, ही विहीर आहे. आईला, विहिरीचं पाणी लयच खाली गेलंय. एवढं कधी पाणी जात नाही खाली. भाई नॉर्मली आहे ना ह्याचं पाणी आहे ना इथपर्यंत असतं, यापर्यंत. या आता लयच पाणी खाली गेले. सकाळी पाणी सोडलं होतं, पण आपल्या विहिरीला ना झरेत, लगेच भरते तशी. इकडं नदी आहे, बाजूलाच नदी आहे.
आपल्याला आहे ना विहिरीवर आहे ना काम काय आहे माहिती आहे का, आपण विहिरीवर आलोय कसं आहे ना, गावी आलं ना एकाच दिवशी सगळं काम करून टाकायचं असते. लास्ट टाइम आहे ना हे बॉक्स आहे ना बदलून टाकलं होतं आपण. ह्याचा आहे ना, हे तर मग पकड जरा याला, ह्याची अवस्था बघा तुम्ही कशी, सगळं खराब झालेलं आहे. ते चेंज करून आपण आता हे नवीन बॉक्स लावलं होतं. ओके. अरे बापरे, हा रे, ह्याचं मम्मी हे गेलेलं आहे का, इथलं बटन ते उडलंय. हे ह्याच्यावरती ते बॉक्स असतं त्यावर, हा ते मला वाटतं तेच असेल. आता हे ना मोटर चालू करायचंय. इथे आहे ना एक हिरवं बटन असतं, एक लाल बटन असतं. हिरवं बटन दाबलं की मोटर स्टार्ट होते, लाल बटन दाबलं की बंद होतं. आता हे बघा, दिसतात का तुला, दिसतंय का तुम्हाला झरे कसे येतं. हो, आमच्या पप्पांनी इथं केळीची बाग लावली होती. आता इकडं लईच मसराडा वाढलाय. मसराडा म्हणजे नको असलेलं गवत म्हणजे मसराड. आता आपण आहे ना ह्यांना त्या आपल्या बॉक्सला आहे ना कलर देणार आहे. आपल्याला हेच काम आहे सध्या तरी. पहिलं हा भाग आपण दरवाजे कलर करून घेऊया. ते मस्त एकदम ऐसा लेने का मसाल मसाल के दिख रहा है क्या, देखो. हा कलर काय द्यायचं कारण म्हणजे एवढंच आहे की ना पावसाळ्यामध्ये काय होतं विषय, पावसाळ्यामध्ये पाण्याने ना सगळं गंजून जाते. आपण काय पेंटर नाहीये, पण हा काम चलाव करू शकतो काम. अरे वा भाई, मी पेंटर बनू शकतो हा का, छान मला कलर मारायला येतोय. भाई राहुल गावडे बनणार आता पेंटर. असं पण मी विचार करत होतो की जॉब सोडू का, पेंटिंगचं काम जमू शकतं मला. भाई हे लय टेन्शनचं काम आहे. आपण नाही बनू शकत कलरवाला, पेंटवाला नाही बनू शकत. गिव अप. ब्लॉगरच सही आहे. जे काय कॉर्पोरेट मजदूर पण आहे आणि थोडंसं आपण ब्लॉगर आहे, त्यामध्येच खुश आहे मी. हे पेंटिंग आपल्या स्कोपच्या बाहेरचं आहे सध्या तरी. अवघड आहे बाबा पेंटिंग. लेवल बघा, हे बघा, ते बघा, आईच्या गावात. मित्रांनो, तर फायनली ना आपलं आहे ना कलर देऊन आहे ना पूर्ण झालेलं आहे. मग जरा झालाय ओके ओके झालाय, एवढा काय खास नाही म्हणा, पण ठीक आहे. हा, आता कसं ओके मध्ये काम झालेलं आहे. विहीर आता हा पुढं पुढं वरती भरत चालले. सो आता फायनली आपलं विहिरीवरचं काम संपलंय. आपलं गाव येऊन महत्वाचं काम होतं, या डब्याला कलर द्यायचं, मागच द्यायचा होता पण राहून गेला होता. आता आपलं कलरचं काम झालंय. हे आता परतच्या बारीला आल्यानंतर जरा विहिरीचं थोडा मेंटेनन्स बघितला पाहिजे. जरा लईच हालत बेकार झाल्या. आतमधनं जे गवत वगैरे आले नाही, झाडं वगैरे, वेली वगैरे, हे सगळं आहे ना कापायला पाहिजे. तर चला आता आहे ना इकडचं काम झालंय, आपण जाऊया आता वरती. वरती जाऊन बघूया अजून काय असेल तर, अजून काय असेल ना तर तुम्हाला नक्की दाखवतो. चलो मित्रांनो, आता आहे ना आमची सगळी ना तयारी झालेली आहे. गावची सगळी आमची कामं झालेली आहेत. आता आम्ही इथून जाणार आहे माझ्या आजोळामध्ये, आणि तिथे आज आम्ही तिकडेच राहणार आहे, आणि उद्या सकाळी सकाळी आम्ही मुंबईला निघणार आहे. तर इकडे बघू शकता, पण आम्ही वाकाळवालाच घातलेत, त्या अजून पॅक करायचे आहेत. हे ना आमचं लिंबणीचं झाड आहे. इथे ना बरेचसे लिंब आहेत. लिंब दिसतात का तुम्हाला. आता ह्याच्यामध्ये ना काय काय पिकलेले लिंब आहेत. तर एक मिनटं, मी आहेत ना ते लिंब आहेत ना सगळे तोडून घेतलेत,
आणि मी आता मुंबईला घेऊन जाणार आहे. मम्मी झालं का तुझं? मम्मीची आवरावर चालू आहे. मम्मीने ना इथे मुंबईला न्यायला हा कढीपत्ता आणला आहे, हे लिंब आहेत, हे बरेच लिंब आहेत. हा थोड्या वेळात नाही सगळं ना पॅकअप वगैरे करून ना आम्ही निघू बेलुशीला जायला. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. कसं वाटलं आमचं घर आणि आमची ही स्ट्रॉबेरीची शेती वगैरे नक्की कमेंट करून सांगा. चला, जय महाराष्ट्र.